इडली, मेंदूवडा, अप्पम किंवा डोसा हे आपण ज्यावेळेस पण आणतो खातो त्यावेळेस आपल्याला खोबऱ्याची चटणी तर नेहमीच बघायला भेटते आणि खायला भेटते. पण तीच खोबऱ्याची चटणी आपण घरीसुद्धा अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवली जाऊ शकते. मी तर नेहमी अशीच घरी बनवते. ज्यावेळेस पण इडली डोसे वगैरे खायचे काही मन झालं की घरच्या घरी असं भरपूर क्वांटिटीमध्ये आपण बनवू शकतो. आता तिकडे कसं हॉटेलमध्ये दुकानामध्ये आपल्याला फक्त मोजकेच भेटते, पण आपण ही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये भरपूर पूर्ण परिवारासाठी अशी खोबऱ्याची चटणी बनवू शकतो. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती. तिकडे बघू शकता मस्तपैकी आता खोबऱ्याची चटणी बनवायची. त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते असे बारीक काप करून घेतले. सुकं खोबरंसुद्धा तुम्ही वापरू शकता, त्याचेसुद्धा असे बारीक काप करायचे. त्यानंतर थोडी कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. ह्या भरपूर आहेत, त्याच्यातल्या थोड्या घ्यायच्यात आणि अशा 2-4 किंवा 5 मिरच्या घ्यायच्या आहेत. बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही. म्हणजे एक वेगळी पद्धतसुद्धा आहे खोबऱ्याच्या चटणीची, पण ही मी तुम्हाला सिंपल पद्धत दाखवते. हे बघा, आता एक खोबरं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. थोडं थोडं करून वाटायचं, कारण मी एक छोटं भांडे घेतलं आहे. तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये वाटू शकता. आता त्याच्यामध्ये हे 2-4 मिरच्या टाकायच्यात, कारण की चटणी काय एवढी तिखट नसते. आणि त्यामध्ये आपण हे लसणाच्या पाकळ्या आता लसूण मात्र चांगलं टाकायचं, कारण लसणाची खूप चांगली चव येते चटणीला. आणि थोडासा कोथिंबीर टाकायची, जास्त टाकायची नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं किंचित पाणी टाकून मग याचं मस्त अशी एक बारीक प्युरी करून घ्यायची आहे. हे इकडे बघू शकता, ही बारीक प्युरी करून घेतली. आता मी 2 बॅचमध्ये हे वाटून घेतलं आहे. सुरुवातीचा बॅच असा पांढरा दिसतो आहे, फक्त खोबऱ्याचं वाटण केल्याचं दाखवते मी तुम्हाला. त्यानंतर मग मिरची वगैरे टाकून हे वाटण करून घेतलेलं आहे. हे असं सर्व मिक्स करून घेणार आहे मी वाटण केल्यावर. ते अशी पेस्ट करून घ्यायची आहे बारीक खोबऱ्याची. आणि त्यानंतर आपण एक पॅन ठेवायचं तापत, त्याच्यामध्ये तेल ठेवायचं तापत. आता खोबऱ्याच्या चटणीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ही फोडणीच आहे. फोडणी द्यायचे एक वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे फोडणीचं पात्र असतं बघा, त्याच्यामध्ये सुद्धा फोडणी तयार करून तुम्ही डायरेक्ट असं वाटलेल्या मिश्रणमध्ये जे खोबरं लसूण वगैरे वाटले त्याच्यामध्ये तुम्ही तडका देऊ शकता. आणि ही एक अशी एक प्रोसेस आहे. आता याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं भरपूर टाकायचे आहेत आणि राई टाकायची. याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं नाही आहे, कारण आपण मिरची वाटणमध्ये टाकलेली आहे. तर ही खूप चांगली खोबऱ्याची चटणी बनते, इतकी खमंग टेस्टी बनते ना. ही तुम्ही अशी बनवून ना घरी फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि कधीही बाहेरून फक्त डोसा वगैरे फक्त घेऊन यायचं आणि घरच्या घरी अशी खोबऱ्याची चटणी बनवून ठेवायची त्याच्यासोबत खायला. म्हणजे कसं मला तर माहिती आहे आणि तुम्हालाही माहीत असेल, बाहेर हॉटेलमध्ये आपल्याला कमीच क्वांटिटीमध्ये अशा चटणी वगैरे भेटतं खायला. ते इकडे बघू शकता, आता मी ते जे तेलामध्ये जे आपली फोडणी तयार केली होती त्याच्यामध्ये हे वाटण टाकून घेतले डायरेक्ट आणि मस्त तडका बसला आहे त्याला चांगला. वरून थोडीशी किंचित हळद देते. तुम्ही हळद नाही टाकली तरी काही हरकत नाही, कारण वाईटसुद्धा खोबऱ्याची चटणी भेटते आपल्याला. पण मला ना थोडासा किंचित पिवळसर रंग हवा याचा. आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण वाटण करता वेळेस मीठ टाकलेलं नाही आहे. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचे. आणि मोहरी आणि कढीपत्त्याची चांगली याला फोडणी भेटलेली आहे. हे असं करायचं. आणि त्यानंतर तुम्ही फोडणी एक तुम्हाला मी सांगितले, फोडणी पात्रामध्ये मस्त चांगला तडका देऊन मग असे खोबऱ्याचे जे वाटण केलं ना त्याच्यामध्ये चारी बाजूनी टाकून मग मिक्स करून घ्या. ती एक फोडणी तशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. आता हे बघा, आणि कढाईमध्ये फोडणी म्हणजे कसं ह्याला थोडंसं आपल्याला शिजवतासुद्धा येतं. आणि शिजवल्यामुळं काय होतं, चांगला फ्लेवर अजून वाढतो चटणीचा आणि खोबरंसुद्धा मग थोडंसं शिजलं जातं. हे बघा किती छान आणि मस्त अशी घट थिक अशी आपली खोबऱ्याची खमंग टेस्टी अशी चटणी तयार झाली आहे खाण्यासाठी. इतकी भारी लागते ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. सिंपल प्रोसेसनी, काही वेळ लागत नाही. आता थोडंसं मंद आचेवर याला झाकण द्यायचं, म्हणजे चांगले याचे फ्लेवर उतरतील चटणीमध्ये. इकडे बघू शकता मस्तपैकी अशी चटणी आपली खमंग तयार झाली खाण्यासाठी. तर डोसे जर करायचे असतील ना तुम्हाला घरच्या घरी, तर अशी चटणी नक्की बनवा. हे बघा, ह्याचा थिकनेस तुम्ही बघू शकता, घटपणा खूप चांगला आला आहे. आणि असा टेक्स्चर हवा आहे आपल्याला खोबऱ्याच्या चटणीला. तर खमंग टेस्टी. आपण ह्याच्यामध्ये लसणाचा वापर जो केला आहे ना तो खूप छान आहे. आणि त्याची एक स्पेशल अशी मस्त फ्लेवर येणार आहे ह्याच्यामध्ये खाता वेळेस, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे लसणाची टेस्ट खूप चांगली असते प्रत्येक भाजीमध्ये. तर ही अशी खोबऱ्याची चटणी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. बाहेरून आणण्यापेक्षा अशी घरी भरपूर क्वांटिटीमध्ये बनवली जाऊ शकते आणि सगळ्याला पुरेशी होऊ शकते. तर असं खूप चांगली लागते आणि घरची चव म्हणजे खूपच वेगळीच असते, चांगली असते. आता मी एका वाटीमध्ये याला काढून घेते, गरमागरम मस्त. तर गरम आहे, हे बघा हळूहळू काढून घेते बघा. गरमागरम अशी खमंग टेस्टी अशी
खोबऱ्याची चटणी मी तुम्हाला आज करून दाखवलेली आहे. कारण इडली, डोसा वगैरे, अप्पम वगैरे आपण सर्वच जण आवडीने खातो, पण चटणीची कधी कधी कमतरता होते. त्यामुळं घरच्या घरी अशी जर तुम्ही चटणी बनवली तर भरपूर क्वांटिटीमध्ये बनवलीसुद्धा जाते आणि सर्वांनासुद्धा ही पुरेशी होऊन जाते. हे बघा, इकडे बघू शकता किती भारी आपली ही खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे खाण्यासाठी. तर ह्याला तुम्ही ना मस्तपैकी गरमागरम खाऊ शकता किंवा थंड करूनही खाऊ शकतात. मेंदू वडा वगैरे सगळं ज्याच्यासोबत तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही याला खा आणि खूप चांगली लागते. आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आजची ही सिंपल साधी सोपी खोबऱ्याची चटणीची रेसिपी. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह.